सगळ्यांना माहिती आहे की क्रेडिट स्कोअर इज बिटवीन 300 to 900 किंवा 300 ते 900च्या मध्ये आहे. जर स्कोअर जास्त असेल तर तो तेवढा चांगला, राईट. सो जर तुमचा स्कोअर 900च्या जवळ असेल तर तुमचा स्कोअर चांगला आहे. मग तुमचा स्कोअर चांगला म्हणजे काय? जेव्हा बँक तुम्हाला लोन देतात तेव्हा त्या लोन प्रोसेसच्या केंद्रस्थानी आहे सिबिल स्कोअर. जेव्हा तुमचा सिबिल स्कोअर जास्त तेव्हा तुम्हाला लोन जास्त फेवरेबल कंडिशन्समध्ये मिळतात, राईट. इन टर्म्स ऑफ टेन्युअर, इन टर्म्स ऑफ इंटरेस्ट रेट, राईट. हे सगळे सुविधा तुम्हाला प्राप्त होतात आणि तुमचं अप्रुव्हल पण स्पीडी होतं. जेव्हा स्कोअर 300च्या जवळ असतो तेव्हा बँकांच्या दृष्टिकोनातनं द रिस्क असोसिएटेड विथ दॅट कन्झ्युमर इज लिटल हायर. क्रेडिट रिपोर्ट, मॅनेजिंग क्रेडिट रिपोर्ट अँड क्रेडिट स्कोअर इज अ लाईफ स्किल. कारण आपल्याला ग्रो व्हायचं आहे तर बऱ्याच वेळा आपल्याला कर्जाची आवश्यकता लागते आणि त्यानुसार रेडी होणं आवश्यक आहे. सर, तुम्ही स्ट्रॅटेजीवर काम करतात, बरोबर. त्यानंतर इनोव्हेशन संबंधी पण काम करतात. तर आणखीन काय इनोव्हेशन्स या क्षेत्रामध्ये येऊ शकतात? इव्हन काही अशा पण प्रकारे काही होईल पुढे मागे भविष्यामध्ये की तुम्ही कुठलंही ट्रान्झॅक्शन छोटं असो मोठं असो किंवा काही डेली व्यवहार असो, हां, तर ते करताना सुद्धा सिबिल बघितलं जाईल. इकडे आपण चाललोय हळूहळू. बरोबर. 2-3 आहेत. लेट मी ब्रेक दिस क्वेश्चन इन टू. वन इज इनोव्हेशन ॲट क्रेडिट ब्युरो. आता एक वेळ होती जेव्हा 25 वर्षापूर्वी जेव्हा क्रेडिट रिपोर्ट पहिल्यांदा आला तेव्हा क्रेडिट रिपोर्ट होता, बरोबर. त्याच्यानंतर 2008मध्ये क्रेडिट स्कोअर ऑल्सो केम इन आणि स्कोअरमध्ये पण वारंवार चेंजेस झाले. अनालिटिक्स इज एव्हर इव्हॉल्विंग फील्ड. नाव AI इज कमिंग. वी आर युझिंग द लेटेस्ट टेक्नॉलॉजी फॉर ऑल ऑफ दिस, राईट. आणि त्यामुळे क्रेडिट स्कोअर किती ॲक्युरेट असेल त्याच्यावर आमचा फोकस आहे. दुसरी गोष्ट म्हणजे टेक्निकली हाऊ द फ्रिक्वेन्सी ऑफ क्रेडिट रिपोर्टिंग त्याच्यामध्ये पण बराच चेंज आला आहे, राईट. ओव्हर कोर्स ऑफ लास्ट फ्यू इयर्स इफ यू सी, अर्लियर वी डिस्कस्ड क्रेडिट सबमिशन्स, त्याच्यानंतर मंथली क्रेडिट सबमिशन्स झाले. Last year the credit submissions are happening fortnightly. Now we are looking at weekly and we will continue to improve this frequency, and government policies and our regulator is so forward looking that you will see many more changes coming in, and that is anticipated. So, and what changes have happened are phenomenal already, right. So credit information च्या frequency मध्ये changes आले. त्यामुळे earlier क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट एखाद्याने, आता आपण बोलत होतो की एखाद्याला एरोनियस असेल त्याने बिल पे केलं तर हाऊ सून इट विल रिफ्लेक्ट. आता इट विल स्टार्ट रिफ्लेक्टिंग व्हेरी 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 क्विकली, करेक्ट. सो ही जी इन्फॉर्मेशन आहे ती कस्टमर्सना पण तेवढ्याच प्रमाणात इम्पॅक्ट करते जेवढे बँकसाठी पण ती प्रभावी आहे, राईट. सो ऑल ऑफ थिंग्स आर चेंजिंग विथ हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी, विथ हेल्प ऑफ अनालिटिक्स. आणि तुझा दुसरा जो प्रश्न होता in terms of what all new changes might come in. जर आपण क्रेडिट ब्युरो सिमिलरली डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये बघितलेत तर त्यांच्यामध्ये बऱ्याच दुसऱ्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात, राईट, विच वी डोंट डू इट इन इंडिया टुडे. बट इन नियर फ्युचर द पॉलिसीज विल चेंज, राईट, अँड वी आर होपिंग दॅट लॉट ऑफ ॲडिशनल इन्फॉर्मेशन विल ऑल्सो कम इन. बट ॲज ऑफ नाव वी आर लुकिंग ॲट ओनली क्रेडिट इन्फॉर्मेशन इन द क्रेडिट स्कोअर्स ॲज सच. सर, आपण येऊन परत तिथेच येतोय की आर्थिक वर्तन, सिबिल स्कोअर आर्थिक वर्तन, कर्जा संदर्भातलं वर्तन, बरोबर. तर बऱ्याच म्हणजे लोकांचे प्रश्न असे आहेत की आमचा स्कोअर खराब आहे, बरोबर, तो आम्हाला 800 पर्यंत वाढवायचा असेल तर काय चांगले मार्ग सांगतात की हे चांगले मार्ग हे तुम्ही पाळा, जसं तुम्ही मगाशी सांगितले की परतफेड वेळेवर झाली पाहिजे, बरोबर. तर आणखीन काही अशा गोष्टी आहेत की जेणेकरून तुमचा स्कोअर हा चांगला होऊ शकतो, 800 पर्यंत पोहोचू शकतो? बरोबर. कुठलीही चांगली गोष्ट आहे म्हणजे एखाद्याला अक्षरशः आपली नॉट ओनली आर्थिक बट फिजिकल कंडिशन बदलायची असेल तर ते एका दिवसात होत नाही, बरोबर आहे. त्याच्यासाठी कन्सिस्टंट एफर्ट लागतात. तसंच सिबिल स्कोअर पण इट्स नॉट लाईक अ स्प्रिंट, म्हणजे अशी ती 100 मीटरची शर्यत नाही की आपण धावलो आणि करेक्ट झाला. हा जो रिपेमेंट ट्रॅक आहे आणि ही जी हिस्ट्री आहे, हिस्ट्री इज ओव्हर पिरियड ऑफ टाइम. इट्स लाईक रनिंग अ मॅरेथॉन, राईट. थोडासा कन्सिस्टंट एफर्ट, राईट, बट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. आणि कुठले ते एफर्ट आहेत हा खूपच चांगला प्रश्न आहे, राईट. आणि तुम्हाला जर खरोखरच चांगला स्कोअर हवा असेल तर काही बेसिक गोष्टी त्यांची काळजी घेतली पाहिजे.
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही लोन एखादं कर्ज घेतलं असेल, एखादं क्रेडिट कार्ड तुमच्याकडे असेल, तर त्याच्या संदर्भातलं बिहेवियर इज द मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट फॉर यू. त्याची परतफेड तुम्ही वेळेवर करता का? हाऊ डिसिप्लिन्ड यू आर इन मॅनेजिंग दोज इन्स्टॉलमेंट, राईट? दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट. दुसरी गोष्ट जी खूप इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे आजच्या युगामध्ये, आणि तुम्ही पर्सनली बघितलं असेल, तुमच्या फोनमध्ये तुम्हाला SMS येत असतील, राईट, कर्जासाठी, राईट? पण प्रत्येक SMS-चा रिस्पॉन्स दिला पाहिजे ह्याची गरज नाही आहे, राईट? यू हॅव टू अप्लाय टू क्रेडिट ओनली वेन यू नीड इट. तुम्हाला जेव्हा गरज आहे ना तेव्हाच तुम्ही अप्लाय करा, तेव्हाच तुम्हाला ते लोन, तेव्हाच तुम्ही ते लोन घ्या आणि त्याची परतफेड तुम्ही वेळेवर करा, राईट? वारंवार कर्जाची चौकशी किंवा कर्जाचं ॲप्लिकेशन करण्याची गरज नाही आहे जर तुम्हाला त्याची खरोखरच गरज नसेल, राईट? थर्ड थिंग इज क्रेडिट युटिलायझेशन. जर तुमच्याकडे कार्ड असेल तर त्याचं युटिलायझेशन तुम्ही फुल टू द लिमिट आणि मॅक्स आउट नका करू. त्याचं युटिलायझेशन तुम्ही खूपच डिसिप्लिन तरीकेने करा, विदिन द लिमिट, राईट? लोअर पार्ट ऑफ लिमिट, राईट? ती सुद्धा खूप चांगलं बिहेवियर आहे, करेक्ट? चौथी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जेव्हा लोन इन्स्ट्रुमेंट्स आहेत, राईट, ते तुम्ही त्याची डिसिप्लिन ओव्हर पिरियड ऑफ तुम्ही जेव्हा दाखवता तेव्हा एक चांगली हिस्ट्री क्रिएट होते, राईट? अँड दॅट गेट्स यू अ नाईस स्कोर अँड गुड क्रेडिट रिपोर्ट. पाचवी म्हणजे द टाईप ऑफ लोन्स दॅट यू अप्लाय, राईट? इट शुडंट बी ओनली वन टाईप ऑफ लोन. म्हणजे तुम्ही फक्त पर्सनल लोनच घेत राहाल का, की तुमच्या व्यावहारिक ज्या नीड्स असतील, काही गरजा असतील, त्यानुसार तुम्ही लोन घेताय. घरासाठी लोन घेणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं तुम्ही पर्सनल लोन घेता, राईट? सो हाऊ मिक्स हॅव यू बॅलन्स्ड इन टर्म्स ऑफ युअर पर्सनल पोर्टफोलिओ, ते पण एक इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी एक चांगला स्कोर क्रिएट करण्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात. सर, एक 2-3 आणखीन काय असे प्रश्न होते की जे लोकांना विचारावशे वाटतात, जे त्यांना माहिती मिळत नाही, म्हणजे बाय टुडे पे लेटर असे काही ऑप्शन्स असतात, बरोबर, ते तुम्ही निवडले, किंवा मग एखाद्याला बँकेत गॅरंटर राहिला आणि त्या माणसाने पैसे बुडवले, तर गॅरंटर म्हणून तर तुम्ही आहात, तर तुमचा सिबिल स्कोर इम्पॅक्ट होईल का? इवन बँकेने तुमची लोन जर देण्याची आहे ते रिजेक्ट केली, बँकेने लोन दिलं नाही, तर या सगळ्यातनं पण सिबिल स्कोर इम्पॅक्ट होतो? ओके, दोन गोष्टी तुम्ही, दोन प्रश्न विचारले त्याच्यामध्ये. BNPL, आता BNPL हा एक लोनचा प्रकार आहे. कदाचित काही लोकांना माहिती असेल किंवा नसेल, पण जेव्हा तुम्ही एखादं BNPL किंवा इन्स्टॉलमेंट फायनान्सिंग करता, इदर ऑन क्रेडिट कार्ड ऑर ॲज अ स्मॉल टिकीट पर्सनल लोन ऑर ॲज अ बाय नाव पे लेटर लोन, दॅट इज रिपोर्टेड टू अस थ्रू इन अ क्रेडिट इन्फॉर्मेशन. आणि ते रिपोर्ट कसं केलं जातं? ॲज अ लोन किंवा क्रेडिट कार्ड जे इन्स्टॉलमेंट आहे ते पण आम्हाला रिपोर्ट केलं जातं. त्यामुळे त्याचं जे कन्सिडरेशन आहे ॲट अ पर्सनल लेवल शुड बी ट्रीटेड ॲज अ लोन, आणि त्याची जी परतफेड आहे ती तशीच वेळेवर केली जाईल. कितीही छोटं लोन असलं तरी ते, कितीही छोटं लोन असेल तरी ते एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे, इन टर्म्स ऑफ द डिलिजन्स दॅट वी कॅरी अँड प्रुडन्स दॅट वी कॅरी दॅट. आणि दॅट प्रुडन्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट वेन वी साईन ॲज अ गॅरंटर टू समबडी, करेक्ट? कारण ती इन्फॉर्मेशन ऑल्सो आर सबमिटेड टू अस अँड इज पार्ट ऑफ अ क्रेडिट इन्फॉर्मेशन. तर ते ह्या सगळ्या गोष्टी खूपच वास्तविकरित्या बघितल्या पाहिजेत, आणि त्याची अँड इफ यू आर केअरफुल अबाउट युअर बिहेवियर टुवर्ड्स इट, इट विल नॉट निगेटिव्हली इम्पॅक्ट युअर स्कोर. सर, बऱ्याचदा असं होतं की कदाचित काही लोकांना वाटू शकते की माझा क्रेडिट स्कोर चुकला आहे, बरोबर. मग कदाचित तो खरंच चुकला पण असू शकतो, किंवा काही ट्रान्झॅक्शन्स कदाचित त्यात रिफ्लेक्ट होत नसतील वगैरे, इम्पॅक्ट झाला असेल कधी, तर अशा माणसाला जर दाद मागायची असेल किंवा त्याचा क्रेडिट स्कोर त्याला खरंच जाणून घ्यायचा की खरंच चुकला आहे किंवा काय बरोबर, तर अशा माणसाने काय करावं? एक्सलंट क्वेश्चन अगेन. आणि माझी सगळ्या व्ह्युअर्सना माझी अपील आहे, बिफोर आय आन्सर दॅट क्वेश्चन, की सगळ्यांसाठी, सगळ्या कन्झ्युमर्ससाठी वन्स इन अ इयर सिबिल स्कोर अँड रिपोर्ट चेक जो आहे तो फ्री आहे. यू कॅन डाउनलोड आवर ॲप, वेदर यू हॅव ॲपल डिव्हाइस या फिर अँड्रॉइड डिव्हाइस, आणि तो डाउनलोड करून काही स्टेप्स आहेत ज्या तुम्ही व्यवस्थित केल्या की तुम्हाला तुमच्या सिबिल स्कोर आणि रिपोर्टचा ॲक्सेस मिळू शकतो, राईट? इयरली वन्स यू कॅन गेट ॲक्सेस टू युअर सिबिल स्कोर अँड रिपोर्ट कम्प्लिटली फ्री. लाईक आय सेड, either download our app on your Apple or Android device or go to our website www.sibil.com.
त्यावर जाऊन तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर अँड रिपोर्ट ॲक्सेस करू शकता. 1 फ्री रिपोर्ट अ इयर, राईट. दिस इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. आणि का इम्पॉर्टंट आहे? कारण जोपर्यंत तुम्हाला तुमचा स्वतःचा सिबिल स्कोअर माहितीच नाही, यू विल नॉट बी एबल टू टेक अ नेसेसरी स्टेप्स इफ यू नीड एनी करेक्शन अँड नीड एनी इम्प्रूव्हमेंट. आता आपण वळूया तुमच्या क्वेश्चनकडे. आणि तुमचा क्वेश्चन असा होता की एखाद्याचा स्कोअर समजा खराब झाला आहे, राईट, इट इज इम्पॅक्टेड फॉर वॉट एव्हर रिझन, राईट. हाऊ डज वन कम बॅक ऑन ट्रॅक. आणि खरोखरच एखादी एरर असेल, राईट, तर ती एरर कशी करेक्ट केली जाऊ शकते, करेक्ट. तर पहिली गोष्ट म्हणजे एकदा तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर अँड रिपोर्ट चेक केला तर तुम्हाला कळेल की तुमच्या रिपोर्टमध्ये काही एरर आहे का, राईट, किंवा रिपोर्ट खराब आहे का. तर स्कोअर इम्पॅक्टेड आहे तुमच्या स्वतःच्या बिहेवियरमुळे. म्हणजे एखादे कर्जाची परतफेड वेळेवर झालेली नाही आहे आणि डेलिंक्वन्सीज रिपोर्टेड आहेत बँक्स नी केलेल्या आहेत, तर त्यामुळे तुमचा स्कोअर इम्पॅक्टेड आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण ज्या स्टेप्स कॅरी केल्या, सगळ्यात पहिली स्टेप्स म्हणजे त्या कर्जाची परतफेड. दुसरी स्टेप म्हणजे then consistently showing that behavior. These are the 2 easy steps which will get you back on track. म्हणजे तुमचा स्कोअर पूर्ववत होण्यामध्ये मदत होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमचा स्कोअर खराब असेल तर इट्स नॉट अ लाईफ इम्प्रिझन, इट्स नॉट अ एरर फॉर लाईफ, इट इज जस्ट फॉर दॅट मुवमेंट. आणि जसं मी पहिल्यांदा बोललो आहे, तुमचा स्कोअर तुमच्या हातामध्ये, राईट. तुमचं बिहेवियर तुम्ही करेक्ट केलं टुवर्ड्स युअर क्रेडिट, it improves your credit records also, and in effect it improves your credit information report and credit score, right. आता तुमचा दुसरा प्रश्न होता की जर एरर असेल आणि ती करेक्ट केली करण्याची आवश्यकता आहे तर त्यामध्ये काय स्टेप्स केले पाहिजे. लाईक आय सेड, यू कॅन गो टू sibil.com, यू कॅन कम टू अस. नाव आय अर्लियर सेड वी आर कस्टोडियन्स ऑफ डेटा. आम्ही चेंज करत नाही, आम्ही कुठलंही लोन अप्रूव्ह करत नाही, ना आम्ही कुठल्या क्रेडिट इन्फॉर्मेशनमध्ये चेंज करत नाही, राईट. आता हा चेंज कोण करतं? बँक्स अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स हू सबमिट दॅट डेटा टू अस, ते चेंज करतात, राईट. पण त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो, कुठल्याही कन्झ्युमरना आम्ही मदत करू शकतो. तर कन्झ्युमर्स कॅन डायरेक्टली गो टू बँक्स, राईट, वेअर दॅट इन्फॉर्मेशन इज रिपोर्टेड टू बी एरोनियस. मग दे कॅन कॉन्टॅक्ट द बँक टू करेक्ट दॅट क्रेडिट इन्फॉर्मेशन, ऑर दे कॅन कॉन्टॅक्ट क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी लाईक सिबिल. आणि आमच्याकडे येऊन आमच्या वेबसाईटवर sibil.com किंवा तुम्ही आम्हाला कॉल करू शकता, आम्हाला ईमेल करू शकता, राईट. देन वी कॉन्टॅक्ट द बँक ऑर क्रेडिट इन्स्टिट्यूशन विच हॅज रिपोर्टेड द डेटा. आणि त्याच्यानंतर मग देर इज अ फ्रेमवर्क, देर इज अ स्पेसिफिक टाईम पिरियड इन विच वी विल कम्युनिकेट विथ द बँक, अँड थ्रू दॅट प्रोसेस, प्रॉपरली प्रोसेस, वी विल बी एबल टू गेट द इन्फॉर्मेशन करेक्टेड. सर, तुम्ही सांगितलं जसं वर्षातनं एकदा फ्री तुम्हाला सिबिल स्कोअर तुमच्याकडे, पण त्या व्यतिरिक्त किती चार्जेस तुमच्याकडे आकारले जातात किंवा सिबिल आकारतं की परत मला स्कोअर चेक करायचा आहे किंवा गरज पडली मला, हां, वर्षातनं 2दा गरज पडली, बरोबर, पुढचे चार्जेस वगैरे कसे असतात? म्हणजे इट्स व्हेरी इझी. आता बऱ्याच माध्यमांतर्फे तुम्ही स्कोअर अँड रिपोर्ट ॲक्सेस करू शकता. वी ऑल्सो वर्क विथ लॉट ऑफ इन्स्टिट्यूशन्स, नॉट ओनली क्रेडिट इन्स्टिट्यूशन्स, म्हणजे बँक्स आणि फिनटेक्स किंवा NBFCs ह्यांच्याबरोबर तर आम्ही काम करतोच, त्यांना त्यांच्या कन्झ्युमर्सना त्यांच्या क्रेडिट स्कोअरचा ॲक्सेस द्यायला. तर इफ यू गो टू लॉट ऑफ बँक्स अँड देअर वेबसाईट्स अँड देअर ॲप, यू कॅन गेट ॲक्सेस टू युअर क्रेडिट स्कोअर अँड रिपोर्ट. दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की बऱ्याचदा lot of these big tech companies also come to us to give access to their consumers, their credit score and report. We have enabled that also. त्या माध्यमातून पण तुम्ही तुमचा स्कोअर अँड रिपोर्ट करू शकता. बऱ्याच वेळा ही माध्यमं फ्री असतात, राईट. ॲज अ व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस दे आर गिव्हिंग दॅट ॲक्सेस टू यू. बट इफ यू वन स्कोअर इज फ्री, त्यानंतर बेस्ड ऑन युअर रिक्वायरमेंट यू कॅन हॅव वन टाइम स्कोअर जो विच इज पेक्ड ॲट लेट्स से ₹100 अप टू अनलिमिटेड स्कोअर फॉर let's say a year. Those provisions are there, right, at various price points. So based on your need, तुम्हाला वेगवेगळे पर्याय त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतील. शेवटचे 2 प्रश्न आहेत सर. हा तर आत्तापर्यंत आपण जी चर्चा केली ती वैयक्तिक सिबिल स्कोअर बद्दल, बरोबर आहे. आता बऱ्याचदा उद्योगांना कर्ज हवं असतं, तर त्यांच्यासाठी सुद्धा काही अशी फॅसिलिटी आहे की त्यांचा स्कोअर सुद्धा कसा चेक केला जाऊ खूपच शकतो? चांगला प्रश्न आहे. आणि स्टार्टअपसाठी काही अशी वेगळी रचना आहे का? कारण की स्टार्टअपचे नवीन उगवते असतात, तर त्यांच्यासाठी काय आहे पर्याय? खूपच चांगला प्रश्न गौरव. आणि ह्या संदर्भात
खूप जास्त अवेअरनेस क्रिएट करण्याची गरज आहे. कारण आज सिबिल स्कोअर अँड रिपोर्ट घरोघरी आहे, प्रत्येकाला माहिती आहे यु नो वेन इट कम्स टू लोन हाऊ क्रिटिकल सिबिल स्कोअर अँड रिपोर्ट इज. बट आणि कमर्शियल क्रेडिट रिपोर्ट जो आहे, वेन इट कम्स टू एंटिटीज दे हॅव कमर्शियल क्रेडिट रिपोर्ट अँड दे हॅव यु नो कमर्शियल रँक, right, or civil rank that we call it. That is also there. Now people know it that you know when it is institutions or entities when they are applying for a credit, जेव्हा ते अप्लाय करतात क्रेडिटसाठी, उद्योग अप्लाय करतात क्रेडिटसाठी, तेव्हा त्यांचा कमर्शियल क्रेडिट इन्फॉर्मेशन यूज केला जातो आणि कमर्शियल रँक यूज केले जाते, राईट. पण अवेअरनेस कुठे नाही आहे की त्यांना स्वतःचा रिपोर्ट पण ॲक्सेस केला जाऊ शकतो. ओके, तुम्ही आमच्या वेबसाईटवर येऊ शकता CIBIL.com आणि ॲज अ उद्योजक तुम्ही स्वतःच्या कंपनीचा कमर्शियल क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट डाउनलोड करू शकता आणि कमर्शियल रँक पण ॲक्सेस करू शकता, राईट. आणि हे खूप क्रिटिकल आहे आणि दिस इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट, लाईक यू राईटली सेड, नॉट ओन्ली फॉर बिग इन्स्टिट्यूशन्स, मोठ्या उद्योजकांसाठीच नाही आहे, पण स्मॉल टाईम उद्योजक किंवा ट्रेडर्स किंवा अक्षरशः म्हणजे छोटे उद्योजक who are just starting, you know, in a smaller ways, even, you know, for their growth is paved through credit. म्हणजे उद्योजकांना चालना कुठनं मिळणार, जेव्हा त्यांना कर्ज मिळतं, राईट, बिकॉज दॅट फॉर्म्स कॅपिटल ऑन विच दे कॅन यु नो प्लॅन देअर फ्युचर. आणि त्याच्यासाठी एक चांगला क्रेडिट ट्रॅक क्रिएट करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यांच्यासाठी ही एक मोठी गरज आहे, राईट. सो आय अर्ज एव्हरीबडी टू चेक वेदर यू आर यु नो इन्स्टिट्यूशन ऑर युअर इंडिव्हिज्युअल. म्हणजे खरोखर तुम्ही कंझ्युमर असाल किंवा उद्योजक असाल तर तुम्हाला बोथ यु नो कंझ्युमर क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आणि कंपनी क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट ॲक्सेस करणं खूप जरूर आहे. सर, तुम्हाला या इंडस्ट्रीमध्ये दशकभराहून जास्तचा अनुभव आहे, बरोबर. तर तुम्ही बाहेर पण खूप ठिकाणी फिरत असाल, बऱ्याचदा इतर देशांचा क्रेडिट स्कोअरची कम्पॅरिझन करत असाल. बरोबर. आपल्या देशामध्ये असं तुम्हाला काय वाटतं की काही बदल आणखीन झाले पाहिजेत किंवा अशा नवीन पद्धतीचे काही इनोव्हेशन्स आले पाहिजेत, याबद्दल काय सांग? या संदर्भात आय थिंक वी आर राईट देअर, राईट. आय अर्लियर स्पोक अबाउट फ्यू थिंग्स. बाकीच्या देशांमध्ये क्रेडिट रिपोर्टमध्ये अजून वेगवेगळे डेटा सोर्सेस युटिलाइज केले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल तिथे युटिलिटीज चे बिल फेड कशी होते, बिल पेमेंट कशी होते, त्याचं पण रिपोर्टिंग केलं जातं, राईट. सो बरेच बदल यु नो एक्सपेक्टेड आहेत. येस, बरेच बदल एक्सपेक्टेड आहेत, पण दॅट्स फ्युचर. टुडे इट इज लिमिटेड टू क्रेडिट इन्फॉर्मेशन. लेट मी बी व्हेरी व्हेरी क्लिअर अबाउट इट, राईट. त्याच्यामध्ये कन्फ्युजन नको. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण बघतो तेव्हा यु नो इंडियन इकॉनॉमी इज बिहेविंग रिअली वेल थ्रू डिफरंट क्रेडिट सायकल्स दॅट वी हॅव सीन, राईट. अँड वी हॅव बीन व्हेरी रिस्पॉन्सिबल युजर्स ऑफ क्रेडिट. And a lot of that credit goes to great steps and a lot of policy making by government. Our regulator is very progressive, right? A lot of credit goes to there, and also to banks, consumers, and we also say that we have catalyzed a lot of this growth. आणि you know ह्याच्यामध्ये आम्ही पण मोलाचा वाटा उचललेला आहे इन लास्ट 25 इयर्स. सर, याच्याबद्दल काही इंटरेस्टिंग फिगर्स अँड फॅक्ट सांगता येतील? म्हणजे किती लोक रोज सिबिल चेक करतात किंवा आणखीन किती लोकांनी आतापर्यंत केलं आहे, त्यात महिलांचा किती सहभाग? व्हेरी व्हेरी वेल, व्हेरी गुड क्वेश्चन. कारण आपण पहिल्यांदाच बोललोय की आमच्याकडे जवळपास 70 करोड कन्झ्युमर्सचा क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट अवेलेबल आहे. उद्योजकांबद्दल बोलायचं झालं तर 3.5 करोड. पण what is very heartening to see is India is awakening, right? And a lot of consumers are taking charge of their credit. आणि त्याच्यामध्ये कन्झ्युमर्सनी सुरुवात केली की स्वतःचा स्कोअर यु नो दे हॅव स्टार्टेड लुकिंग ॲट देअर ओन स्कोअर अँड रिपोर्ट बिफोर अप्लाइंग टू क्रेडिट, विच इज अमेझिंग बिकॉज देन एव्हरीथिंग स्टार्ट्स विथ अवेअरनेस, राईट. आतापर्यंत जवळपास 17 करोड इंडिव्हिज्युअल्सनी स्वतःचा स्कोअर अँड रिपोर्ट चेक केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये द नंबर इज व्हेरी इम्प्रेसिव्ह. बट व्हॉट इज इवन मोर इम्प्रेसिव्ह इज द ॲक्सेलरेशन. हा नंबर इयर ऑन इयर वाढत चालला आहे आणि सगळ्यात जास्त ॲक्सेलरेशन येतं आहे इज फ्रॉम हिंटरलँड्स, राईट. म्हणजे
गावखेड्यातनं पण लोक स्वतःचा हम्म. सिबिल स्कोअर चेक करतायत आणि दे आर गेटिंग ॲक्सेस टू देअर ओन स्कोअर अँड रिपोर्ट अँड दे आर एबल टू कंट्रोल देअर क्रेडिट प्रोफाईल. ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सेगमेंट आहे वुमन कन्झ्युमर्स, हो. राईट, अँड दे आर ऑल्सो गेटिंग ॲक्सेस टू. आता हे 17 करोड जे मी बोललो त्याच्यामध्ये जवळपास 20% इज वुमन कन्झ्युमर्स, राईट, विच इज व्हेरी व्हेरी हार्डनिंग टू सी, राईट. Majority of this 17 crore, almost 70% are consumers which are coming from non-metro, right? So that is also exciting sign for India, right? So overall, it's a very very good sign. सर शेवटचा प्रश्न, प्रत्येकाला आपला सिबिल स्कोर हा खूप चांगला हवा आहे, बरोबर. जेणेकरून त्याचं आर्थिक वर्तन चांगलं असेल तो नक्कीच वाढेल. पण तुम्ही झेन झीला काय सांगाल की कशा पद्धतीने तुम्ही तुमचे फायनान्शियल ट्रॅक रेकॉर्ड्स ठेवले पाहिजे किंवा काय तुम्ही मेसेज द्याल? I think it's a good ending note. Gen Zs are future of country, right? And if they start on the right track, it's always, good start is always, paves the way for future, Yes. right? आणि त्यांच्यासाठी what is extremely important is awareness. What goes in credit report and credit score, understanding that is extremely important. And then, getting on the right track is important. How you start, that first credit card. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा इंटरनेट आलं तेव्हा त्याचा यूज while it happened for a right reason, it also happened for a wrong reason. Similarly, जेव्हा तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळतंय राईट इझिली, तेव्हा त्याचं युटिलायझेशन तुम्ही कसं करता, फॉर राईट रिझन और रॉंग रिझन, दॅट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट, राईट. So managing that, having that right discipline is extremely important, not only for Gen Zs, for anybody out there who's starting on the, starting with the credit. What is extremely important is की तुम्ही कशी सुरुवात करताय, तुमची डिसिप्लिन कशी आहे, तुमची कर्जाची परतफेड कशी आहे, कारण इट्स अ सायकल ऑफ क्रेडिट. तुमचं बिहेवियर जर चांगलं असेल, तुमचा रिपेमेंट ट्रॅक जर चांगला असेल, इट कम्स बॅक टू गिव्ह यू अ गुड क्रेडिट स्कोर. And that good credit score gives you good, loan terms and, better financial future. So it's a cycle of credit. So if it is a good cycle, it is good for you. बराचदा एक प्रश्न आणखीन असा डोक्यात होतो की जेव्हा मी स्वतःचा क्रेडिट स्कोर सतत चेक करतो तर त्याचा सुद्धा आपल्या सिबिल स्कोरवरती काही परिणाम होतो? नाही. हे लाईक आय सेड, वेगवेगळ्या माध्यमांतर्फे जेव्हा आम्ही लोकांशी बोलतो, दिस इज वन मिथ दॅट वी कॉमनली कम अक्रॉस एव्हरीवेअर. इन फॅक्ट, दिस इज अ व्हेरी गुड प्रॅक्टिस. अर्लियर आय सेड की जेव्हा तुम्ही वारंवार कर्जासाठी ॲप्लिकेशन करता आणि इन अ व्हेरी शॉर्ट स्पॅन ऑफ टाइम जर तुम्ही वारंवार अप्लाय करता तर इट इज नॉट अ गुड क्रेडिट बिहेवियर. पण जेव्हा तुम्ही सातत्याने स्वतःचा क्रेडिट स्कोर स्वतः चेक करताय, इट्स अ गुड साईन, right? It's a very good sign. And it doesn't have any impact. जेव्हा तुम्ही स्वतःचा स्कोअर चेक करता तेव्हा it doesn't leave any trail on your credit report and it doesn't impact your credit score. It's a very good behavior and like I said, at TransUnion CIBIL we promote that behavior. आणि त्याच्यासाठी एक क्रेडिट रिपोर्ट आणि स्कोअर वार्षिक आम्ही फ्री केलेला आहे. You come to our website, you come to our app, whether you have Apple or Android device, download our app on your device and check your score. Come to our app and check your score. We always invite you. थँक्यू सर. लोकसत्तासाठी तुम्ही वेळ दिलात आणि मला वाटतं की आज आपण सगळ्या क्रेडिट स्कोअरविषयी सगळ्या बेसिक प्रश्नांची उत्तरं सगळ्यांकडनं घेतली आहे, त्यामुळे मी तुमचा आभारी आहे. थँक्यू सर. धन्यवाद. इट वॉज वंडरफुल. या चर्चेमध्ये भाग घेण्यासाठी आम्हाला पण आनंद आहे आणि अशा सत्रांमार्फत आम्हाला पण जास्तीत जास्त ऑडियन्स कडे पोचण्याची संधी मिळते. सो ऑलवेज वेलकम. थँक्यू सो मच.